नमस्कार. विवेकानंद कला सरदार दलीपसिंग वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी अनिल लहाने घेऊन आलो तुमच्या आवडीचा विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्र. हा 12वीचा भाग 9. या 9व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण 2, अर्थात ग्रंथालय व्यवस्थापन. अतिशय महत्त्वाचा विषय आहे व्यवस्थापन. ग्रंथालयाचं कामकाज सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी काही नियोजन करावं लागते, जेणेकरून कमी श्रमामध्ये कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कार्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून विचार केला जातो आणि त्या दृष्टीनं त्याचं नियोजन केलं जाते. यालाच आपण व्यवस्थापन म्हटलेलं आहे. आणि याच नियोजनाचा एक भाग म्हणजे ग्रंथालयामध्ये वेगवेगळे विभाग केले जातात. हे आपण 11वीला असताना पाहिलं होतं. ग्रंथालयाचे वेगवेगळे विभाग, जसं ग्रंथोपार्जन विभाग, ग्रंथ सोपस्कार विभाग, संदर्भ विभाग, नियतकालिक विभाग आणि देवघेव विभाग, या विभागाची आपण चर्चा केली होती. या प्रकरणामध्ये, या भागामध्ये आपण पाहूया की देवघेव विभाग. मात्र देवघेव विभाग काय आहे? ग्रंथालयामधील अत्यंत महत्त्वाचा हा विभाग आहे. या विभागामध्येच वाचक आणि ग्रंथालयीन कर्मचारी यांचा संपर्क होत असतो आणि त्यावरूनच ग्रंथालयाची प्रतिमा ही ठरत असते. म्हणून इथं काम करणाऱ्या व्यक्तीला फार पद्धतशीरपणे वाचकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. यामध्ये या विभागाला अनेक कामं करावी लागतात. यामधलं पहिलं काम सगळ्यात महत्त्वाचं आणि ते म्हणजे देवघेव विभाग. महत्त्वाचं काम प्रवेशद्वार नोंदवही ठेवणे. ग्रंथालयात जे जे वाचक येत असतील, कोणता वाचक आलेला आहे त्याची नोंद या विभागाला ठेवावी लागते. याला प्रवेशद्वार नोंदवही असं म्हणतात. नंतर आलेल्या वाचकांचं प्रवेशपत्र तपासणं फार गरजेचं आहे. जर आपण न तपासता त्या वाचकाला जर मुभा दिली आणि त्यावर जर त्यांनी ग्रंथ नेला तर तो परत येण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून त्याचं प्रवेशपत्र तपासणं हे सुद्धा या विभागाचं फार महत्त्वपूर्ण काम आहे. त्यानंतर सभासदाची नोंदणी करणे. ग्रंथालयातील सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की वाचकांना ग्रंथ द्यायचे आहेत, परंतु ग्रंथ देताना ती कोणालाही देता येत नाही. त्यासाठी आपल्याला वाचक हा ग्रंथालयाचा सभासद होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी त्याच्याकडून फॉर्म भरून घेणे, अनामत रक्कम घेणे, ही सगळी कामं या विभागाला करावायची आहे. त्यानंतर जी ग्रंथ ग्रंथालयामध्ये परत येतील त्याची परत कपाटावरती व्यवस्थितरित्या वर्गांकानुसार मांडणी करणं हे सुद्धा या विभागाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रंथांची देवाणघेवाण करणे. आपण पाहिलं की ग्रंथालयामध्ये 11ला असताना पाहिलं आपण की ग्रंथालयात आपण चांगला ग्रंथ निवडून आणलेला आहे, एकदम सुंदर व्यवस्थित ग्रंथ आणलेला, पण आणलेला ग्रंथ जर वाचकाला वाचायला दिला नाही तर ते गोदाम होईल. बरोबर आहे ना? म्हणूनच ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह हा वाचकाला वाचायला द्यायचा आहे. पण द्यायचा कसा? कोणी आले त्याला द्यायचं का, हे रे बाबा ग्रंथ जा असं म्हणायचं का? नाही. त्यासाठी ग्रंथालयामध्ये देवघेव करताना काही नोंदी कराव्या लागतात आणि या नोंदीलाच देवघेव पद्धत असं म्हटलेलं आहे. नंतर ग्रंथ आरक्षणाची व्यवस्था करणे हे सुद्धा या देवघेव विभागाचं काम आहे. आणि स्मरणपत्र पाठवणं हे सुद्धा या विभागाचं फार महत्त्वपूर्ण काम आहे. ठीक आहे, फार महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर या विभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ग्रंथाची देवाणघेवाण करायची आहे. मग ग्रंथ देताना आणि ग्रंथ घेताना काही नोंदी कराव्या लागतात. त्या नोंदीलाच ग्रंथ देवघेव पद्धती म्हणतात. मग कोणकोणत्या पद्धती आहेत? भरपूर पद्धती, जुन्या काळापासून खूप पद्धती असत आलेल्या आहे. त्यात सगळ्यात प्राचीन आणि जुनी पद्धत म्हणजेच खाते वही. एक वही असते आणि त्या वहीमध्ये ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांची नोंद केलेली असते. मग कोणता ग्रंथ नेला, एका वहीमध्ये, एका वहीच्या पानावरती त्याची नोंद असते आणि त्या नोंद वहीमध्ये त्याला दिलेला ग्रंथ हे नोंदवला असतो. मग त्याला खाते वही असं म्हटलं जाते. परंतु जिथं ग्रंथ कमी आहे, जिथं वाचक कमी आहे, तिथे ही उपयोगाची आहे. परंतु जिथं वाचक संख्या जास्त आहे इथं मात्र मर्यादा येतात. म्हणून नवीन पुढची पद्धत आली आणि तिला म्हटलेलं आहे खुनेची पद्धत. खुनेची, लक्षात ठेवा, खुनेची, न वेगळा आहे. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. म्हणून खुनेची पद्धत म्हणजे काय करायचं की ग्रंथ वाचकाला दिल्यानंतर जो ग्रंथ काढला त्या जागेवर वाचकाची एक ठोकळा घ्यायचा, त्या ठोकळ्यात चिठ्ठी लावायची आणि ती चिठ्ठी ठोकळा जिथं ग्रंथ काढला तिथं परत ठेवून द्यायचं. म्हणजे काय होईल की ग्रंथ गेला की ठोकळा, ग्रंथ गेला की ठोकळा, म्हणून ठोकळे 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 सगळे ठोकळे ठोकळे होऊ लागले.
आणि वाचक जर जास्त असतील तर हे सगळे ठोकळेच बसणार नाहीत, म्हणून ही सुद्धा पद्धत मागे पडली आणि नवीन पद्धत आली. तिला म्हटलेलं एक पत्र वापरायचं. ग्रंथ घेताना एक पत्र, त्याच्यावर सगळ्या नोंदी केलेल्या असायच्या, म्हणून त्याला एक पत्र पद्धत म्हटलं जायचं. नंतर दुसरी आली द्विपत्र पद्धत. 2 पत्र वापरले, एक ग्रंथासाठी आणि एक सभासदासाठी, त्याला द्विपत्र पद्धत असं म्हटलं जायचं. नंतर पुढं गेल्यानंतर फार महत्त्वाची पद्धत अस्तित्वात आलेली आहे आणि ती म्हणजे ब्राऊनची देवघेव पद्धत. खरं तर एक पत्र आणि द्विपत्र पत्रामधून ही नवीन संकल्पना आली की पत्र वापरता येतात देवघेव पद्धतीमध्ये, म्हणून नवीन पद्धत आली आणि त्या नवीन पद्धतीला म्हटलेलं आहे ब्राऊनची देवघेव पद्धत. त्यानंतर आहे नेवारची देवघेव पद्धत आणि आधुनिक आजच्या युगामध्ये जर कोणती असेल तर ती आहे संगणकीकृत देवघेव पद्धत. ठीक आहे, एवढ्या पद्धती आहेत. त्यापैकी आपण पाहूया सुरुवातीला ब्राऊनची देवघेव पद्धत. ठीक आहे, ब्राऊन 1885 मध्ये दिसते तुम्हाला, 1885 मध्ये नीना ई ब्राऊन यांनी ही पद्धत निर्माण केलेली आहे. अमेरिकेतील बोस्टन शहरामधील अत्यंत महत्त्वाचे ग्रंथालयातील ग्रंथपाल नीना ई ब्राऊन यांनी जेव्हा ते ग्रंथालयामध्ये ग्रंथालयात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये वाचक भरमसाठ आहेत, वाचकांची मोठी मोठी लाईन लागलेली आहे आणि देताना आणि घेताना वेळ लागतो आहे. मग हा वेळ वाचवायचा कसा, याच्यावर काही उपाययोजना करता येतील का? हा उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून या नीना ई ब्राऊन यांनी काय केलेलं आहे, एक तात्विक स्वरूपावर ज्या नोंदी वाचक आल्यानंतर करायच्या त्याच्या अगोदरच करून ठेवल्या आणि त्यासाठी पत्र तयार केली. बरोबर आहे. आणि मग या पद्धतीचा वापर त्यांनी त्यांच्या सार्वजनिक ग्रंथालयात करून पाहिला, अत्यंत उपयुक्त ठरली आणि जगभर ही आजही प्रचलित ग्रंथालय देवघेव पद्धत आहे, ब्राऊनची देवघेव पद्धत, अत्यंत महत्त्वाची. मात्र या पद्धतीमध्ये कोणकोणतं साहित्य लागते, तर या पद्धतीमध्ये साहित्य लागणार आहे. पहिलं साहित्य फार महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे ग्रंथपत्र. आता हा ग्रंथपत्राचा नमुना कसा आहे तो आपण पाहूया. हे बघा, हा आहे ग्रंथपत्राचा नमुना. ग्रंथपत्र, त्याच्यावरती ग्रंथालयाचं नाव, वर्गांक, दाखलांक, ग्रंथकार, ग्रंथनाम असं त्याच्यावर लिहिलेलं असणार आहे. म्हणजे हे एक पुस्तकाचं आयडेंटिटी कार्ड. ग्रंथालयात जेवढे ग्रंथ असतील त्या प्रत्येक ग्रंथासाठी हे ग्रंथपत्र तयार केलं जाणार आहे. ठीक आहे, ग्रंथपत्र तयार केलं जाणार आहे. मग आता दुसरा भाग कोणता आहे, दुसरा आहे सभासद पत्र. पण सभासद पत्र थोडंसं वेगळं आहे. त्याचा नमुना हा हे बघा, पाकिटासारखा आहे. त्याचा नमुना हा सभासद पत्राचा एक पाकिट आहे, त्याच्यामध्ये ते ग्रंथ ठेवलेले असणार आहेत. त्या सभासद पत्रामध्ये ती ग्रंथपत्र ठेवलेली असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. नंतर लागणार साहित्य फार महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे दे दिनांक चिठ्ठी. ही ग्रंथाच्या आतील भागावर ही चिटकवलेली असते आणि याला म्हटलेलं आहे देय दिनांक चिठ्ठी. ही ग्रंथाच्या आतील भागावर चिटकवलेली असते. ठीक आहे, पुढचं साहित्य आहे ग्रंथपत्र पाकिट. ग्रंथाच्या शेवटच्या पानावर आतील बाजूला एक पाकिट चिटकवलेलं असतं या पद्धतीनं, आणि त्याच्यामध्ये जेव्हा ग्रंथालयात असतो तेव्हा ते ग्रंथ त्या पाकिटामध्ये ठेवलेला असतो, ग्रंथपत्र त्या पाकिटात ठेवलेलं असते, म्हणून याला पाकिट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर फार महत्त्वाचं की यासाठी लागणारा दिनांकाचा शिक्का, दिनांक टाकायचे असते. मग हातानं लिहिल्यापेक्षा आता मार्केटमध्ये फार नवीन नवीन शिक्के आलेले आहेत. कोणकोणते आहेत, हा बघा, हा रेडीमेड आहे. याच्यामध्ये असं फिरवलं तुम्ही, याला असं व्यवस्थित फिरवलं, डेट सेट करायची, स्टॅम्पमध्ये बुडवायचं आणि छापायचं या पद्धतीनं. पण आता याच्याही नंतर पुढची टेक्नॉलॉजी आली आणि आता रेडीमेड पॅड असणारच आहे. पॅड चिटकवायची गरज नाही, डेट सेट करायची आणि शिक्का मारायचा, हे या पद्धतीनं. हे नवीन आलेलं मार्केटमध्ये, नवीन आलेलं फार सुंदर आहे. हे मार्केटमध्ये नवीन आलेलं हे पॅड आहे, दिनांकाचा शिक्का आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचं पाहूया. लागणारं साहित्य कप्पे असलेला खण. हा कप्पे असलेला खण आहे, हा ड्रॉवर आहे. हे बघा, इथं जे दिसते ना तुम्हाला, हे असं ओढायचं असतं, इथं धरून हे धरून असं ओढायचं, आत ढकलायचं, ओढायचं, ढकलायचं या पद्धतीनं असते आणि याला कप्पे असलेला खण म्हणतात. याच्यामध्ये वेगवेगळे कप्पे तुम्हाला दिसतात, हे सगळे कप्पे त्याच्यामध्ये केलेले. ठीक आहे, त्यानंतर इतर साहित्य आहे. मग कागद असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, नंतर पॅड असेल, रबर असेल, शाई असेल, कोरी कागद असतील, हे सगळं त्यात लागणार आहे. आता या ब्राऊनच्या देवघेव पद्धतीत देण्याची प्रक्रिया कशी आणि ग्रंथ घेण्याची प्रक्रिया कशी हे आपण पाहणार. पहिलं पाहू ग्रंथ देण्याची पद्धत. पाहिलं का, आता ग्रंथ द्यायचा आहे, मग कसं द्यायचं आहे. एक तर तुमच्याकडे
मुक्तद्वार प्रवेश पद्धत असेल तर वाचक कपाटापर्यंत जाईल आणि तिथून ग्रंथ घेऊन येईल, बरोबर आहे. नाहीतर दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे जर मुक्तद्वार प्रवेश पद्धत नसेल तर डिमांड स्लिप भरून देईल आणि मग तो ग्रंथपाल देईल, ग्रंथपाल ती पत्र ग्रंथ शोधून तुम्हा वाचकाला देणार आहे, ठीक आहे. पण आता याच्यामध्ये जर मुक्तद्वार प्रवेश पद्धत केली असेल तर काय होईल की वाचक काउंटरवर ग्रंथ आणि ग्रंथपत्र, ग्रंथ आणि सभासदपत्र, हे ग्रंथ आणि सभासदपत्र, हे सभासदपत्र त्या काउंटरवर दिलं, काउंटरवर दिलं. आता काउंटरवर दिल्यानंतर काउंटरवरचा कर्मचारी पहिलं काम काय करेल की हे जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जे पहिलं पान आहे त्या पहिल्या पानावर जे दिनांक चिठ्ठी चिटकवलेली आहे त्या चिठ्ठीवर या पद्धतीनं काउंटरवर कर्मचारी ग्रंथामधील दिनांक चिठ्ठीवर परतीचा दिनांक टाकेल. आता परतीचा दिनांक म्हणजे किती? शक्यतो प्रत्येक ग्रंथालयामधून एक पुस्तक हे 7 दिवसासाठी दिलं जाते. 7 दिवस, फक्त 7 दिवस. मग समजा आज जर ग्रंथ दिला असेल तर तो 7 दिवसानंतर परतील, म्हणजेच त्या दिवसाची 7 तारखेची आपल्या डेट ही टाकावं लागणार आहे. आता हे ग्रंथ आहे, ग्रंथाच्या बघा आतील पानावर, पहिल्याच पानावर असते ही दिनांक चिठ्ठी लावलेली असते. आता या चिठ्ठीवर जो परतीचा दिनांक असेल तो दिनांक आपल्याला टाकायचा आहे. ही या पद्धतीनं, यस, व्हेरी गुड, काय इफेक्ट आहे. या पद्धतीनं दिनांक टाकली. किती तारीख आहे? 7/9/2020 या तारखेला ग्रंथ परत आला पाहिजे, ठीक आहे. कळालं? म्हणजे वाचकाला कळणार की आपल्याला किती तारखे परत करायचं आहे, ठीक आहे ना. मग ही दिनांक चिठ्ठी आपल्या इथं लावायची आहे, शिक्का मारायचा आहे. झालं दुसरं काम. तिसरं काम फार महत्त्वाचं आहे. तिसरं काम काय होणार आहे की सभासद पत्र आहे, या सभासद पत्रावर त्या सभासदाचं नाव असणार आहे, सभासद क्रमांक असणार आहे, त्याचा पत्ता असणार आहे, हे सगळं असणार आहे, पाकिट आहे, बरोबर आहे. आणि आता काय करायचं आपल्याला, हे जे ग्रंथपत्र आहे हे ग्रंथपत्र उचलायचा, हा ग्रंथपत्र उचलायचा आणि आपल्याला काय करायचं आहे, हे ग्रंथपत्र उचलायचं आपल्याला, बरोबर आहे. आणि हे ग्रंथपत्र उचलून या सभासद पाकिटात ठेवायचं. ठेवलं? या पद्धतीने हे झाले एक काम. आता दुसरं काम की जो ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचकाला आपल्याला परत द्यायचा आहे. वाचकाला जेवढे आपण ग्रंथाला ठरवले असं किती ग्रंथ द्यायचे आहेत तो ग्रंथ त्या वाचकाला वाचासाठी द्यायचा. हे बघा दिलं, चालला बिचारा घेऊन घरी, ठीक आहे. ही झाली ग्रंथ देण्याची प्रक्रिया. आता काय होईल, आता राहिलेले आपल्याकडे काय राहिलं, सभासदपत्र आणि ग्रंथपत्र राहिले. आता हे सभासदपत्र आणि ग्रंथपत्र आपल्याला काय करायचं आहे की ते सगळे एकत्र केलेले आहेत. सभासदपत्रामध्ये ग्रंथपत्र ठेवलेले आहेत. हे सगळं आपल्याला कप्पे असलेल्या खणामध्ये, हे जे कप्पे असलेले खणा आहे याच्यामध्ये देय दिनांक मार्गदर्शक हे रंगीत पत्र असतं, त्याच्या मागे आपल्याला ही पत्र लावून ठेवायची आहे की कोणत्या दिवशी कोणता ग्रंथ येणार आहे, ठीक आहे. आणि ही सगळी ग्रंथपत्र सभासदपत्र एकत्र करून देय दिनांक चिठ्ठीच्या मागं आपल्याला ती लावायची आहेत. हे झालं आपलं देण्याची पद्धत. काय अवघड आहे? समजलं? समजलं तर परत एकदा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून परत रिपीट करून पहा. समजणं फार गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या मुद्द्यावर तुम्हाला नेहमी प्रश्न विचारले जाणार आहेत, ठीक आहे. पुढे जाऊया आणि पुढचं पाहूया की या पद्धतीमध्ये ग्रंथ परत घेण्याची पद्धत कशी आहे. ग्रंथ आता परत घ्यायचा आहे, मग कसा घ्यायचा आहे तर परत घेण्यासाठी आपल्याला पहिलं काम, वाचक काय करेल की वाचक ग्रंथ जो त्यांनी नेलेला होता तो ग्रंथ परत घेऊन येईल, काउंटरवर देईल. दिलं, हा काउंटरवर दिल्यानंतर त्या काउंटरवरचा कर्मचारी काय करेल की त्या ग्रंथावरची जे दिनांक होती ते दिनांक चिठ्ठी पाहिल, ती डेट पाहिल आणि मग आपल्याकडे कप्पे असलेल्या खणामध्ये त्या दिनांकाच्या मागे जो ग्रंथ ठेवलेला असेल त्या ग्रंथाचं ग्रंथपत्र आणि सभासदपत्र काढेल, बरोबर आहे. दोन्ही काढल्यानंतर ग्रंथपत्रावरचं दाखलांक आणि पुस्तकावरचा दाखलांक सारखाच आहे का ते पाहायला जाईल, बरोबर आहे. त्यानंतर हे सगळं तपासल्या जाईल आणि त्यानंतर सभासदपत्र सभासदाला परत दिलं जाईल आणि ग्रंथ ग्रंथालयामध्ये ठेवला जाईल, बरोबर आहे, ठीक आहे ना. ग्रंथ योग्य ठिकाणी मग नंतर आपण त्या कपाटावरती लावून ठेवणार आहोत. कसं तर या पद्धतीनं, ठीक आहे. म्हणजे कर्मचारी तो पुस्तक घेईल, पुस्तकावरचा दाखलांक आणि ग्रंथपत्राचा दाखलांक सारखाच का ते पाहिल आणि नंतर ते सभासदपत्र वाचकाला परत देईल आणि तो ग्रंथ घेतल्यानंतर ते ग्रंथपत्र पुस्तकाच्या पाकिटामध्ये ठेवलं जाईल आणि तो ग्रंथ कपाटावर आपण लावून ठेवू. ही झाली परत घेण्याची पद्धत, ठीक आहे. कळालं? आता याचे फायदे काय आहेत
त्याबद्दल आपण चर्चा करूया. पहिला फायदा सगळ्यात महत्त्वाचा, की जी आपल्या सगळ्यांची ओरड होती की वेळ वाया जातो, वेळ वाया जातो. इथं मात्र सगळ्यात महत्त्वाचं की इथं या पद्धतीमध्ये देवघेवीचं काम अत्यंत कमी वेळात. काहीच लिहायचं नाही इथे. काय लिहायचं आहे का नाही, काहीच लिहायचं नाही. ग्रंथ देताना आणि घेताना आपल्याला काहीही लिहायचं नाही. बरोबर आहे. फक्त एक ड्यू डेट टाकली की संपलं आपलं काम. म्हणून ही पद्धत मध्ये देवघेवीचं काम अत्यंत कमी वेळात पूर्ण होते. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा फायदा, या पद्धतीत दिनांक लिहिण्याखेरीज अन्य कोणतेही काम केलं जात नाही. हा दुसरा फायदा फार महत्त्वाचा आहे. लक्षपूर्वक काळजीपूर्वक पहा तुम्ही. त्यानंतरचं, गर्दीच्या वेळी अनेक कर्मचारी ग्रंथ देण्याचं काम सहज करू शकतात. कसं काय? जर आपल्याला फक्त शिक्का नसेल तर आपण हाताने टाकू शकतो. बरोबर आहे. फक्त आपल्याला ग्रंथ द्यायचे आहेत आणि सभासद पत्र घेऊन त्या सभासद पत्रामध्ये ग्रंथपत्र ठेवायचं आहे. मग अशा वेळेस अनेक खिडक्या आपण ओपन करू शकतो आणि प्रत्येकाकडून ते घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे घेण्याच्या वेळेस, ग्रंथ देताना अनेक कर्मचारी हे काम सहज करू शकतो. हा सुद्धा या देवघेव पद्धतीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. पुढचा, दररोज किती ग्रंथालयाबाहेर गेलेत हे सहज कळते. कसं कळते? हां, बरोबर आहे. आपण काय घेतलेलं आहे? सभासद पत्र घेतलं. त्या सभासद पत्रामध्ये ग्रंथपत्र ठेवलं आणि ते सगळे कुठे ठेवलं आपण? कप्पे असलेल्या खणामध्ये. बरोबर आहे. मग कप्पे असलेल्या खणामध्ये जेवढे ग्रंथपत्र आणि सभासद पत्र आहेत त्यावरून आपल्या सहज लक्षात येईल की आपण आज ग्रंथालयाबाहेर किती ग्रंथ बाहेर दिलेले आहेत. कळते बा? यस, हा फायदा या पद्धतीमध्ये आहे. तसेच ग्रंथपत्र आणि सभासद पत्र हे दोन्ही एकत्र करून ठेवलेलं असल्यामुळं कोणता ग्रंथ ग्रंथपत्रावर त्या ग्रंथाची माहिती आहे आणि सभासद पत्रावर सभासदाचा पत्ता, ॲड्रेस आहे. पण कोणत्या सभासदाकडे कोणता ग्रंथ दिलेला आहे हे सहज कळते. लक्षात ठेवा, थोडंसं वेगळं आहे. कोणत्या सभासदाकडे कोणता ग्रंथ आहे हे सहज कळते, कारण ते दोन्ही एकत्र करून ठेवलेलं असल्या कारणानं. बरोबर आहे. हा फायदा आहे. त्याचबरोबर विशिष्ट तारखेला किती ग्रंथ परत यायला पाहिजेत, परंतु किती ग्रंथ परत आले नाहीत याबद्दलची माहिती आपल्याला कळते. कशी? कारण जेवढे ग्रंथालय असतील तेवढे आपण त्या कप्पे असलेल्या खणामधून ते सगळे ग्रंथपत्र काढणार आहोत. पण काही ग्रंथपत्र जर तिथंच राहिले तर याचा अर्थ तेवढे ग्रंथ परत आलेले नाहीत. कळते? हा फायदा या देवघेव पद्धतीचा आहे. कळलं? सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि नंतर या पद्धतीचं आणखीन आहे की यामध्ये ही पद्धत कमी वेळात तर वापरली जातेच, परंतु सभासद पत्रावर परत नवीन कागद लावून आपण तो ग्रंथ सभासद पत्र परत आपल्याला रियूज करता येते, परत वापरता येते. बरोबर आहे. आणि हे नेहमी आपल्याला वापरता येणार आहे, म्हणून पैशाची बचत आपल्याला होणार आहे. असे अनेक फायदे याच्यामध्ये आहेत. पण त्याचबरोबर काही उणिवा सुद्धा आहेत, काही तोटे आहेत, काही दोष या पद्धतीमध्ये आढळतात. ठीक आहे. आता कोणकोणते दोष आहेत? पहिला दोष आपण पाहूया. पहिला दोष आहे की विशिष्ट ग्रंथ कोणत्या सभासदाकडे आहे हे कळण्यासाठी सगळे जेवढे कप्पे असलेल्या खणामध्ये सभासद पत्र आणि ग्रंथपत्र लावलेले आहेत ते सगळे शोधावे लागतील. कप्पे असलेलं खण आहे, हां ठीक आहे, वाचक कमी असतील तर पटकन सापडेल. हजारो वाचक असतील तर तेवढे सगळे ग्रंथपत्र आणि सभासद, हां आपल्याला कोणता ग्रंथ कोणाकडे हे कळते, कोणता ग्रंथ कोणत्या सभासदाकडे, कारण दोन्ही एकत्र आहे. परंतु नेमका ग्रंथ कोणत्या सभासदाकडे आहे हे शोधायचं असेल तर ते सगळे ग्रंथपत्र शोधावे लागतील. त्यात थोडासा वेळ जातो. म्हणून या पद्धतीत थोडासा वेळ लागतो. हा एक दोष या पद्धतीमध्ये राहून जाते. ही एक उणीव इथं आपल्याला भाजवते. ठीक आहे. पुढची उणीव पाहूया. एखाद्या वाचकाचे सभासद पत्र हरविल्यास त्यावर इतर कोणी ग्रंथ जर नेला तर मात्र ते कळत नाही. बरोबर आहे. समजा सुधीरचं सभासद पत्र हरवलं, बरोबर आहे, आणि ते अमोलनी घेऊन आला ग्रंथालयात. हा अरे काय ग्रंथ पाहिजे पण सर दे. ग्रंथ घेतला, सभासद पत्र दिलं, ग्रंथ घेऊन फरार झालं. आता तो विशिष्ट तारखेला यायला पाहिजे होता, तो आलाच नाही. मग कर्मचारी काय करतील की त्याच्यावरचा ॲड्रेस पाहतील आणि त्याला स्मरणपत्र पाठवतील. आदरणीय सुधीरजी, तुमच्याकडे अमक्या अमक्या क्रमांकाचं पुस्तक आहे, ते ताबडतोब ग्रंथालय परत करावं. सुधीर पळत येईल. सर हे काय
ग्रंथ सर मी नेलाच नाही. अरे मग सांगतो कधी? हे पत्र कोणाचं आहे? माझंच आहे. मग नेला कोणी? नाही सर हरवलं होतं. अरे मग सांगतो कधी? बरोबर आहे का नाही? म्हणजे असा यूज त्याचा होऊ शकतो आणि असं जर झालं तर ते शोधण्यात बराच वेळ जातो. ही एक उणीव याच्या ठिकाणी भासते. नंतरचं आहे सभासदपत्र व ग्रंथपत्र हे जर वेगवेगळं झालं तर पाकिटात ठेवतो ना आपण ग्रंथपत्र, म्हणून कोणत्या सभासदाकडे कोणता ग्रंथ कळते आपल्याला. पण ते जर चुकून झालं काय, कोण कोणता ग्रंथ नेला कळणार आहे? नाही कळणार. ही एक उणीव या पद्धतीमध्ये राहून जाते. पुढची उणीव आहे ग्रंथ परत घेण्याच्या कामी. परत ग्रंथ परत करताना परत घेताना अनेक जण काम करू शकत नाही. का? देता तर येते ना प्रत्येक जण, देताना अनेकाला काम करता येते, पण ग्रंथ परत घेताना मात्र अनेकाला काम करता येते. का? अहो कप्पे असल्या खण एवढाच असणार आहे, जवळ असंच एवढा असणार आहे, मग एवढ्यामध्ये एकच व्यक्ती काम करेल ना, का 10 जण त्याच्यात हात घालतील? नाही घालणार ना. हां, म्हणूनच ग्रंथ देताना अनेकाला काम करता येते, फायदा. पण ग्रंथ घेताना अनेकाला काम करता येत नाही, तोटा. ठीक आहे, कळालं? लक्षात घ्या. पद्धतशीर काळजीपूर्वक तुम्हाला हे लिहायचं आहे. हां, बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याच्यावर नेमका प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहेच. ठीक आहे. आता आणखीन काय उणीव आहेत? आणखीन उणीव याच्यामध्ये आहे ती म्हणजे ग्रंथावरील जर ती दिनांक चिठ्ठी फाटली तर मग मात्र आपल्याला तो ग्रंथ शोधण्यासाठी बराच वेळ खर्ची पडतो. बराच वेळ शोधावा सापडते, पण बराच वेळ मग ते सगळे ग्रंथपत्र आपल्याला शोधावे लागतात जर एक चिठ्ठी फाटली तर. ठीक आहे, पण हा सुद्धा दोष, ही सुद्धा उणीव या पद्धतीमध्ये राहते. ठीक आहे, पुढे जाऊया. आणि या देवघेव पद्धती सगळ्यात महत्त्वाची उणीव जर कोणती असेल तर या देवघेव पद्धतीमध्ये ग्रंथाची कायमची नोंद नसते. सगळ्यात महत्त्वाचा दोष. कोणता ग्रंथ नेला, कोणी आणला, काहीच कळत नाही. बरोबर आहे, म्हणून इथं कायमची नोंद नसते. हा दोष या देवघेव पद्धतीमध्ये राहून जातो. आणि त्यामुळं काय होते की कोणतीही नोंद नसल्यामुळं वाचकांच्या आवडीनिवडी कळत नाही. कोणत्या ग्रंथाला जास्त मागणी आहे ते कळत नाही. बरोबर आहे. नंतर कोणता ग्रंथ आपण खरेदी केला पाहिजेत, ग्रंथ निवडीची जी साधने आपण पाहिलं होतं की वाचकांच्या आवडी, आवडी निवडीच कळत नाही तर ग्रंथ निवडायचा कसा, घ्यायचा कसा? तिथं मात्र ग्रंथ खरेदी करताना आपल्याला योग्य ग्रंथाची निवड करण्यास अडचणी येतात. एवढ्या सगळ्या उणीव या पद्धतीमध्ये राहून जातात. ठीक आहे, पण तरीही आजही ही पद्धत अमेरिकेमध्ये तयार झाली, पण नंतर जेम्स डफ ब्राउन यांनी याला व्यवस्थित रूप देऊन ती अमेरिकेपेक्षा इंग्लंडमध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते. इंग्लंडमध्ये, लक्षात घ्या, अमेरिकेपेक्षा इंग्लंडमध्ये ही जास्त प्रमाणात वापरली जाते ब्राऊनच्या देवघेव पद्धत. आजही अनेक ग्रंथालयामध्ये थोडाफार बदल करून अनेक ठिकाणी ही पद्धत वापरली जात आहे. अशी ही ब्राऊनची देवघेव पद्धत. कळालं? समजलं? कारण याच्यावरच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. नसं समजलं तर हा व्हिडिओ परत एकदा रिपीट करून पहा. तुमच्या संकल्पना सगळ्या स्पष्ट होतील. सोपं आहे. ग्रंथ देताना फक्त आपल्याला दिनांक चिठ्ठीवर शिक्का मारायचा आहे आणि ग्रंथ वाचकाला द्यायचा आहे आणि ग्रंथपत्र आणि सभासदपत्र इकडे ठेवायचं आहे. एवढंच काम इथं केलं जाते. इथं कोणतीही नोंद केली जात नाही. कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये ही पद्धत तयार होते. म्हणून याच्यात उणीवापेक्षा फायदे जास्त आहेत. या फायद्याचा आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारला जाईल की ग्रंथालय पद्धतीचं मूल्यमापन करा, ब्राऊनच्या देवघेव पद्धतीचे मूल्यमापन करा, किंवा ब्राऊनच्या देवघेव पद्धतीचा संदर्भ दाखले द्या, संदर्भ किंवा दाखला द्या, किंवा या ब्राऊनच्या देवघेव पद्धतीतील फायदे तोटे स्पष्ट करा, असं विचारलं जाऊ शकते. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे. याच्यामध्ये या देवघेव पद्धतीमध्ये ग्रंथपत्र आणि सभासदपत्र असे 2 पत्र या ठिकाणी वापरली जातात. ठीक आहे, समजलं नक्की? तर या भागामध्ये आपण आता एवढंच पाहूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी नेहमी म्हणत असतो, घरीच राहा, सुरक्षित राहा. कारण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे, कफन से अच्छा है मास्क पहनना. म्हणून
जय हिंद, नमस्ते. ठीक आहे.